नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहतोय बीड जिल्हा आणि मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज यांचं एक वेगळंच समीकरण झालंय। ज्ञानराधा असो, साईराम असो, राजस्थानी, मा जिजाऊ, मराठवाडा अर्बन जी माजलगावची आहे, लक्ष्मी माता, शुभ कल्याण, परिवर्तन, मातोश्री आणि आताच नवीनच उघड झालेली साई अर्बन या मल्टी स्टेट। आता आणखीन किती जणांचा नंबर लागतोय माहित नाही, पण या सगळ्या मल्टी स्टेटनी ठेवीदारांचा विश्वासघात केला, ठेवीदारांना गोड बोलून ठेवीदारांचे पैसे वरबाडले, लुटले, स्वतःच्या खिशात टाकले, त्या पैशाने स्वतःची आयुष मौज मजा केली आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्या गरीब होत करू दुःखी ठेवीदारांच्या मनावर, आरोग्यावर आणि आर्थिक परिस्थितीवर होतोय। या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी सचिन उबाळे यांनी 6 दिवसापूर्वी उपोषण चालू केले, आमरण उपोषण, आणि त्या उपोषणाचा आज 6वा दिवस असताना आज मात्र त्यांनी रस्ता रोको करण्याचं ठरवलं आणि सचिन उबाळेच्या मार्गदर्शनाखाली जे उपोषण चालू आहे त्याचा आज रस्ता रोको शिवाजी पुतळा चौकामध्ये बीड या ठिकाणी हा रस्ता रोको झाला। आणि रस्ता रोको करत असताना अगोदर ठेवीदारांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला एक चक्कर मारली, त्याच्यानंतर ते रस्त्यावर बसले, त्यांनी रस्त्यावर काही काळ गाड्या अडवल्या, वाहतूक अडवली आणि त्याचबरोबर ठेवीदारांच्या घोषणा पण चालू होत्या। हे सगळं चालू असताना असंख्य ठेवीदारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। तर हे लक्षात येत असताना हे सगळं चालू आहे, ठेवीदार त्या ठिकाणी येत आहेत, पण ठेवीदारांची संख्या फार कमी आहे। जर हजारो वर ठेवीदारांचे पैसे अडकलेले असताना एवढ्या कमी प्रमाणामध्ये ठेवीदार जर तिथे येत असतील तर त्या आंदोलनाला कॉन्क्रीट आणि मजबूत रूप कसं येईल? या ठेवीदाराच्या माध्यमातून अनेक जणांनी प्रश्न उभारले। त्या प्रश्नाचं सगळ्यात मोठे प्रश्न हे होते की फक्त सुरेश कुटे यांना अटक करून काय साध्य केलं? सुरेश कुटे यांना मागील 15 दिवसापासून पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांच्यापासून अशी कोणती गोष्ट प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला भेटली आणि त्या गोष्टी ठेवीदारांच्या समोर येणं हे त्यांचा हक्क आणि अधिकार आहे असं असंख्य ठेवीदारांनी आम्हाला बोलताना सांगितलं। एक गोष्ट ही होते की फक्त सुरेश कुटेला अटक करून होणार आहे का? फक्त ज्ञानराधाचं प्रकरण पुढे ठेवून होणार आहे का? मग ज्ञानराधाचं प्रकरण पुढे हायलाइट होत राहील आणि त्याच्यामुळं साईराम, राजस्थानी आणि सगळे बाकीचे सगळे मा जिजाऊ कुठे आहेत? ते बबन शिंदे काय केले त्या बबन शिंदेचा आतापर्यंत असे असंख्य प्रश्न ठेवीदार आम्हाला विचारतायत। ज्ञानराधाचे यशवंत कुलकर्णी यांना का अटक केली नाही? परभणे विरुद्धामध्ये 10 दिवसापूर्वी गुन्हा दाखल होतो, आम्ही त्याबद्दल CTPIला बोललो होतो, त्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर परभणीला अटक केली जाईल। मग आतापर्यंत परभणीला का अटक झाली नाही? कुठे परभणी? का पोलीस परभणीचा शोध घेत नाही? या असंख्य गोष्टी ठेवीदारांच्या मनात आहेत आणि त्या ते आम्हाला बोलून दाखवत आहेत। दुसरी गोष्ट ठेवीदारांनी आम्हाला बोलून दाखवली ती अशी की ज्यावेळेस म्हणजे DYSP गोल्डे यांनी प्रेस नोट काढली होती, त्या प्रेस नोटच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं होतं की जे बीड शहरामधले आहेत त्यांनी SP ऑफिसला गुन्हे दाखल करण्यासाठी यावं आणि बाकीच्या शहराबाहेरील लोकांनी संबंधित पोलीस स्टेशनला जावं, पण त्या ठिकाणी स्वतंत्र FIR घेतला जात नाहीये। ठेवीदारांचं असं म्हणणं आहे की स्वतंत्र जर FIR घेतला तर त्यांच्या मागणीला एक कॉन्क्रीट आधार असेल असं ठेवीदारांचं म्हणणं आहे। याबद्दल नेमकं पोलीस प्रशासन काय ठरवतंय हे पण बघणं उत्सुकतेचं आणि महत्वाचं राहणार आहे। हे सगळं असताना आमच्याबरोबर काही ठेवीदार बोलले, जेल भरून आंदोलन करून, मुख्यमंत्र्यांच्या कॅबिन पैसे जाऊन आंदोलन करून आणि सर्व जे मल्टी स्टेटचे जेवढे संचालक अध्यक्ष आहेत यांना तात्काळ अटक केली पाहिजे असं या ठिकाणी आम्ही मागणी करतोय। मुख्यमंत्र्यापर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन या ठिकाणी जसं सरंगे पाटलांनी उपोषण केलं होतं तसं आमचा सचिन भाई उपोषण करतो इथं, त्यांनी मंत्र्याला पाठवलाच पाहिजे अशी आमची एक मागणी आहे। सचिन भाई आप आगे बढ़ो, पुढचं पाऊल आम्ही रस्त्यावर उचललो, परंतु पुढचं जे पाऊल असेल तर आम्ही जेल भरू आंदोलन करू, आमचं जेल भरू सगळे जेल भरू, याच्यानंतरचं जेल भरू, आमरण, साखळी उपोषण। आता आम्ही इथला हा जो मुक्काम आहे हा जोपर्यंत ठेवीदाराचे पैसे आम्हाला परत मिळणार नाही, शासन आम्हाला आश्वासन देत नाहीत, मंत्री येऊन इथं बोलत नाहीत, तोपर्यंत हा मुक्काम इथून हलणार नाही। हे मी या सर्व ठेवीदारांच्या मदतीने, गोरगरीब आहेत, लेडीज आहेत, सगळे आहेत, यांच्या ठेवी परत करा हीच आमची पहिली प्रमुख मागणी।
5 दिवस झाले छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सचिन भैया उबाळे हे ठेवीदारांचे पैसे जे अडकलेले सर्वसामान्य शेतकरी, कामगार, बिझनेसमॅन, छोटे छोटे जे आहेत उद्योग करणारे यांचे पैसे या ज्ञानदाता असेल, साई हर्बल असेल, जिजाऊ मल्टीस्टेट असेल अशा 5-6 शाखेमध्ये अडकलेले आहेत. तर यांच्या एक सर्वसामान्यांचा लढा सचिन भैया लढत आहे 5 दिवस झाले आणि ह्या सरकारने झाले कलेक्टर ऑफिस, कलेक्टर मॅडम असतील, कलेक्टर साहेब असतील, SP साहेब असतील यांनी याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि हा लढा यशस्वी करून दाखवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत. आणि येत्या काळामध्ये बरेच काही महिन्यांपूर्वी झाले पाठीमागच्या काळामध्ये बरेच जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. हे सरकारचं लक्ष नाही, दुर्लक्ष करत आहे. यांनी सर्वांनी लक्ष द्यावे. सर्व ठेवीदारांना माझ्या वडिलांचे पण पैसे आहेत आणि मी सगळ्यांचा तुमचं आहे ना जे पण आहे ना प्रयत्न आहे आणि जे पण त्रास आहे मला सगळे प्रकार माहिती आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं जे आंदोलन चालू आहे ते तर चालणारच. यांची डेली रिपोर्ट आहे ना SP ला जाते आणि SP वरी पाठवते माझ्या शहरामध्ये हे त्रास होतो. आपण पहिले यांची चौकशी करावं की SP ला वरच्या अधिकाऱ्यांना याच्याबद्दल माहिती जाते का नाही. दुसरी गोष्ट मला विटंबना या गोष्टीची वाटते की एखाद्या ट्रक ड्रायव्हरला आहे ना जर आपण कोणत्या नेत्याला फोन केला ते व्हायरल होती गोष्ट आणि मुख्यमंत्र्याला इथं का सगळे जेवढे पुढारी लोक आहेत तर सगळ्या लोकांना ही गोष्ट माहीत नाही आहे. हा एक माणूस 5 दिवसापासून बसतो, 8 महिन्यापासून त्यांच्या मतदारसंघातले लोक आणि वेगवेगळ्या महाराष्ट्राचे लोक CM साहेबांना माझं विचारायचं आहे महाराष्ट्राचे लोक आहे ना एवढे सगळे आहे ना त्रास सहन करतात त्याची कल्पना त्यांना नाही आहे का. जर कल्पना असेल तर याच्यावर आहे ना काही आपण ॲक्शन का घेत नाही. तर माझे सगळ्यांना आहे CMOच्या पोर्टलवर त्यांना कंप्लेंट करा, CMOला कंप्लेंट करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रेसिडेंटनी जर हस्तक्षेप केला या गोष्टीमध्ये तर आपल्याला सगळ्या गव्हर्नमेंटला विचारते की हे काय प्रॉब्लेम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते म्हणतात RBI त्यांच्या वकिलाची आहे ना जे कॉल रेकॉर्डिंग आहे ते त्याचं सगळं प्लॅन पूर्ण जे पण करतायत ना वकिलाचा मग ठेवीदाराकडून कुठून भेटला असेल जे ते ना सांगायचे इच्छुक आहेत ना ते आपण ऐकू. आता गोष्ट तशी नाही. आपण जे सांगायचं ना तर त्यांना ऐकावं लागेल आणि करावं लागेल. कारण या गोष्टी आता सगळ्या खेळ झालेल्या आहेत. तुम्ही येणार तिकडून बोलायचं आम्ही 4-8 दिवस बसायचो हो म्हणायचं मग येणार नंतर पुढे 4-8 दिवसानंतर या सगळ्या गोष्टी आहे ना ते करू शकतात की आहे ना आम्ही देतो. माझ्या ठेवीदारांना एकच म्हणणं आहे की आता इकडं तिकडं आहे ना आंदोलनासारखं आहे ना कुठं जाण्यापेक्षा काय नाही. सिंपल पोर्टलवर जा, इंटरनेटचा आपण वापर करतोय. CM, प्रेसिडेंट आणि PM आणि LOP लोकसभा आहे ना पर्सन आहे ना त्याला आहे ना आपण आहे ना सगळ्यांनी मेलमध्ये कंप्लेंट टाका. गेल्या 1 वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये जिजाऊ मल्टीस्टेट, ज्ञानराजा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट सगळ्या मल्टीस्टेटवाल्यानं बीड जिल्ह्यामध्ये हैदोस घालून गोरगरिबांच्या घशातले पैसे आपल्या घशात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, नवे घातलेलेच आहेत. या बाबतीत आम्ही सर्व ठेवीदार अनेक प्रकारचे प्रयत्न केलेले, आमरण उपोषणं केली, रस्ता रोको केला, मोर्चे काढले, परंतु त्याचा काही परिणाम या जिल्हा पोलीस प्रशासनावर, जिल्हा अधिकाऱ्यावर पडत नाही आणि कसल्याही प्रकारचा पुढे निकाल जात नाही, पुढे प्रयत्न होत नाही. आम्हाला एक असं आवर्जून सांगायचं आहे की 1 वर्षामध्ये जिजाऊ मल्टीस्टेटचा मुख्य प्रवर्तक बबन शिंदे जर सापडत नसेल तर हे पोलीस प्रशासनाचं एक दुर्दैव आहे आणि आमचं नागरिकांचं सुद्धा दुर्दैव आहे. का सापडत नाही ही एक मोठा प्रश्न आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि आमचा एकही लोकप्रतिनिधी बीड जिल्ह्यामध्ये जवळपास आजीमाजी 17-18 आमदार आजीबाजी 4-2 आजीबाजी मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत आणि खूप मोठ्या अशा प्रकारची यंत्रणा असताना सुद्धा लोकप्रतिनिधी आमच्या कुठल्याही प्रश्नाकडे लक्ष द्यायला अजिबात तयार नाहीत. उलट हसतात आणि म्हणतात की तुम्ही काय आम्हाला विचारून पैसे टाकले का? मग आम्ही यांना विचारून आम्ही जेवणं करायची का? किंवा आम्ही विचारून आमचं काम करायचं किंवा पैसे कमवायचे का?
मतदान यांच्या म्हणण्यावर आम्ही मतदान मात्र करायचं, मात्र आमच्या पैशाचा आमच्या कामासाठी एकही लोकप्रतिनिधी आमच्यासाठी प्रयत्न करायला तयार नाही, ही मोठी आमची शोकांतिका आहे। आमच्या या प्रश्नासाठी लोकप्रतिनिधी अजिबात प्रयत्न करायला तयार नाहीत किंवा लक्ष द्यायला तयार नाहीत। लोकसभेमध्ये आम्ही सगळ्यांनी मतदान केलेलं आहे आणि येत्या विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत। जर कुणी आमच्यासाठी प्रयत्न केलाच नाही तर आम्हाला सुद्धा आमच्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मत या ठेवीदाराच्या घरामध्ये 5-5, 6 मतदान आहे। आम्ही सुद्धा कुठल्या बाजूने ते मतदान करायचं ते आम्ही एकजुटीने याचा विचार करणार आहोत आणि आमच्यासाठी जो लढेल, आमच्यासाठी जो प्रयत्न करेल त्याच्या पाठीमागे आम्ही राहण्याचा प्रयत्न करू आणि जो कोणी करणार नाही, आमची टिंगलटावाळी करेल, त्याला मात्र आम्ही नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाहीत। अशा प्रकारची आमची ठेवीदारांची सगळ्यांची इच्छा आहे। मित्रांनो, हे ठेवीदारांची परखड बोल आहे। ठेवीदार पण अभ्यास करतोय। आता माझ्या बरोबर एक जण बोललेले ते डॉक्टर आहेत, ते स्वतः MBBS डॉक्टर आहेत। त्यांनी या सगळ्या गोष्टीचा बारीक स्टडी केलाय आणि नेमकं त्यांना काय वाटतंय हे त्यांनी त्यांचं मत मांडलंय। तर दुसरे ठेवीदार आपण पाहतोय त्यांचा आक्रोश आणि त्यांच्या बोलण्यातला आवेश, त्यांच्या बोलण्यातलं दुःख, त्यांच्या बोलण्यातल्या यातना। तर हे सगळं जर ठेवीदारांची यातना आहे तर या ठेवीदारांची यातना राजकारणी लोक का लक्षात घेत नाहीयेत? का आतापर्यंत कुठल्याही राजकारणी लोकांनी या सगळ्या ठेवीदारांच्या मागण्याबद्दल एखादा पॉइंट मांडलाय? राजेश टोपे यांनी मात्र परवा दिवशी याबद्दल विधानसभेत एक बाजू मांडली की ज्ञानदाता, खास करून त्याने हा ज्ञानदाताचा विषय घेतला। ज्ञानदाताच्या ठेवीदारावर अन्याय होतोय आणि याच्यासाठी शासनाने काहीतरी कठोर पावलं उचलावी। मग जसं राजेश टोपे यांनी केलंय तसंच बाकीचे सगळे बीड जिल्ह्यातले जे काही आमदार आहेत ते या गोष्टीबद्दल का बोलत नाहीयेत असं ठेवीदारांच्या बोलण्यातून आम्हाला जाणवलं। तर आजचा सचिन उबाळे यांचा 6वा उपोषणाचा दिवस आहे। आता बघूया याच्यावर नेमकं प्रशासन आणि शासन काय निर्णय घेतं।